तर या ठिकाणी पुण्यातून एक बातमी समोर येते। पुण्यात निवडणूक आयोगाविरोधात जोरदार अशी घोषणाबाजी सुरू आहे। मोठी अपडेट समोर येते। वारजे कर्वेनगर येथील हा संपूर्ण प्रकार आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही घोषणाबाजी करण्यात येते। तर मतमोजणी प्रक्रियेदरम्यानच ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। पुण्यातील हा प्रकार पाहायला मिळतोय। पोलीस कार्यकर्ते यांच्यात मोठी बाचाबाची त्या ठिकाणी झाली। प्रचंड प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तर या ठिकाणी हा विजय जनतेला समर्पित अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक संपली, वैर संपलं अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। जनतेला दिलेला शब्द आपण पूर्ण करणार असंही आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर हा विजय जनतेला समर्पित केलेला आहे गणेश नाईकांनी। निवडणूक संपली, वैर संपलं असं म्हणतात गणेश नाईक। म्हणजे इथे आलोय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता, त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेचे आभार मानण्याकरता। नवी मुंबईच्या सुज्ञ, सज्जन आणि चारित्र्य संपन्न जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा असं ठरवल्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो। मी एकच सांगतो की आता ही मगाशी जाहिरात होती ती अशी जाहिरात आता संपलं। याच्या पुढे युद्ध असतं तोपर्यंत त्या गोष्टी ओघाने येतात, परंतु त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची नसते। उद्यापासून काम करायचंय आपल्याला। या शहरातल्या ज्या गोष्टी चुकीच्या कोण करू पाहत होते त्या गोष्टीची संपूर्ण या शहराचा रचनात्मक पुनर्विकास कसा व्हावा, या ज्या टोलेजंग इमारती बांधल्या जातात, युनिफाईड डीसीआर ज्याचा मी उच्चार केला की खैरात वाटल्यासारखा डीसीआर वाटलाय। मी सज्जन लोकांना आवाहन करेन, तुम्ही अभ्यास करा। जर का आज नगर विकास खात्याने दिलेला जो विकास का ये विजय है, ये भारतीय जनता पार्टी और महायुति के तमाम कार्यकर्ताओं के परिश्रम का ये विजय है। और मुंबईकरों ने इस बात को समझा कि अन्य दुनिया के अंतर्राष्ट्रीय शहरों की तरह मुंबई शहर का रंग बदलने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं। उन सारी शक्तियों को परास्त करने का निर्णय ये तमाम मुंबईकरों ने किया। इसीलिए ये है हिंदुत्व का भी विजय है। और इस विजय को भारतीय जनता पार्टी के जो 55 कार्यकर्ता कोविड के समय में जो काम करते करते, मुंबईकरों की सेवा करते करते उन्हें कोविड हुआ और वो हमारे बीच से चले गए, उन भारतीय जनता पार्टी के 55 कार्यकर्ताओं को ये विजय मैं समर्पित करता हूं। काफी सवाल उठाए गए थे, चाहे वोट चोरी हो जाए, चाहे वोटिंग का। अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।